तुम्ही कधी शांतपणे असा विचार केला आहे का? काही लोक दिवसाचे 14-14 तास हाडं मोडेपर्यंत मेहनत करतात, रात्रंदिवस हसल करतात. तरीही त्यांच्या बँक अकाउंटमध्ये महिन्याच्या शेवटी 1 रुपयाही शिल्लक नसतो. ते कायम पैशांसाठी रडत असतात. आणि दुसरीकडे काही लोक असे असतात जे अत्यंत शांत असतात, कमी वेळ काम करतात, तरीही ते करोडोंची संपत्ती आणि एक अफाट एम्पायर कसे उभे करतात. तुम्हाला वाटत असेल की ते लोक खूप नशीबवान आहेत किंवा त्यांनी चुकीच्या मार्गाने पैसा कमावला आहे. पण मित्रांनो, हे सत्य नाहीये. तुम्ही अनेकदा अशा बातम्या वाचल्या असतील की एखाद्या अत्यंत गरीब माणसाला अचानक लॉटरी लागते. त्याला रातोरात 50-60 कोटी रुपये मिळतात. पण बरोबर 3 ते 5 वर्षांनंतर तो माणूस पुन्हा भिकारी बनून रस्त्यावर आलेला असतो. आणि दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्पसारखे अब्जाधीश लोक आहेत जे बिझनेसमध्ये पूर्णपणे बुडतात. त्यांच्यावर हजारो कोटींचे कर्ज होते, पण पुढच्या 2 ते 3 वर्षात ते पुन्हा शून्यातून उभे राहून अब्जाधीश बनतात. असं का होतं? एका माणसाकडे पैसा आला तरी तो टिकत नाही, आणि दुसऱ्याचा पैसा गेला तरी तो पुन्हा खेचून आणतो. कारण या सर्व खेळाचे रहस्य तुमच्या नशिबात किंवा तुमच्या नोकरीत नाहीये, तर ते रहस्य तुमच्या मेंदूत बसवलेल्या एका अत्यंत गुप्त आणि अदृश्य सिस्टीममध्ये लपले आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मेंदूची ही सिस्टीम हॅक करत नाही, तोपर्यंत तुम्ही कितीही पैसे कमावले तरी तुम्ही शेवटी कंगालच राहणार आहात. स्वागत आहे तुमचं माइंडफुल पेजेस मराठीमध्ये. आज आपण पैशांच्या दुनियेतील एका अशा भयंकर आणि डोळे उघडणाऱ्या सत्याचा सामना करणार आहोत, जे ऐकताना तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. आज आपण टी. हार्व एकर या जागतिक दर्जाच्या फायनान्शियल एक्सपर्टने लिहिलेल्या सिक्रेट्स ऑफ द मिलेनियर माइंड या अत्यंत गाजलेल्या आणि क्रांतिकारी पुस्तकाचा एक सविस्तर आणि डिटेल मास्टर क्लास अनुभवणार आहोत. हे पुस्तक तुम्हाला पैसे कसे कमवायचे हे शिकवत नाही, तर हे पुस्तक तुमचा तो मिडल क्लास माइंडसेट कायमचा जाळून खाक करते, जो तुम्हाला आजवर श्रीमंत होण्यापासून अडवत आला आहे. त्यामुळे अत्यंत शांत मनाने, फुल फोकसने आणि एकही सेकंद स्किप न करता हा स्वतःला फायनान्शियली बुलेट प्रूफ बनवण्याचा प्रवास शेवटपर्यंत अनुभवा. या पुस्तकाची सुरुवात एका अत्यंत भन्नाट आणि तुम्हाला मुळासकट हादरवून सोडणाऱ्या संकल्पनेने होते. लेखकाने याला मनी ब्ल्यूप्रिंट म्हणजेच पैशांचा थर्मोस्टॅट असे नाव दिले आहे. मित्रांनो, एसीच्या थर्मोस्टॅटचे काम काय असते? जर तुम्ही खोलीचे तापमान 22 अंशांवर सेट केले असेल आणि तुम्ही खिडकी उघडून बाहेरची गरम हवा आत येऊ दिली, तर तो थर्मोस्टॅट लगेच एसीची स्पीड वाढवतो आणि खोलीचे तापमान पुन्हा 22 अंशांवर आणून स्थिर करतो. तुमच्या आणि माझ्या मेंदूतही पैशांचा असाच एक अदृश्य थर्मोस्टॅट बसवलेला आहे. जर तुमच्या मेंदूचा थर्मोस्टॅट महिन्याला फक्त 50,000 रुपये कमवण्यावर सेट झालेला असेल आणि समजा तुम्हाला अचानक कुठून तरी 5 लाख रुपये मिळाले, तर तुमचा तो घाबरलेला मेंदू अशा काही चुका करेल, असे काही फालतू खर्च करेल की तो तुम्हाला पुन्हा त्या 50,000च्या लेवलवर आणून आपटेल. तो तुमचा पैसा टिकूच देणार नाही. आणि याच्या उलट, जर एखाद्या माणसाचा थर्मोस्टॅट 100 कोटींवर सेट असेल आणि त्याचे सर्व पैसे बुडाले, तरी त्याचा मेंदू अत्यंत वेगाने आणि शांतपणे काम करेल आणि तो पुन्हा 100 कोटींची संपत्ती उभी करेल. तुमचे बँक अकाउंट हे फक्त एका झाडाच्या फळांसारखे आहे. जर तुम्हाला फळे बदलायची असतील, तर तुम्हाला झाडाची मुळे बदलावी लागतील. जोपर्यंत तुम्ही आतून स्वतःचा माइंडसेट बदलत नाही, तोपर्यंत बाहेरचा रिझल्ट कधीही बदलू शकणार नाही. पण आता प्रश्न असा पडतो की आपली ही गरिबीची मनी ब्ल्यूप्रिंट नेमकी बनते कशी? टी. हार्व एकर सांगतात की आपण लहानपणापासून पैशांबद्दल जे ऐकतो, जे पाहतो आणि जे अनुभवतो, त्यातून आपले हे प्रोग्रामिंग होते. आपल्या घरात लहानपणापासून आपल्याला काही अत्यंत विषारी आणि घातक वाक्य ऐकवली जातात, जसे की पैसा झाडावर उगवतो का? श्रीमंत लोक अत्यंत वाईट आणि स्वार्थी असतात.
पैशांमुळे सर्व नाती खराब होतात. अंथरूण पाहून पाय पसरावे. आपण मिडल क्लास लोक आहोत. मोठ्या गाड्या आपली स्वप्ने नाहीत. मित्रांनो, ही साधी वाक्य वाटत असली तरी हे एक भयंकर स्लो पॉयझन आहे. जेव्हा तुम्ही लहानपणापासून हे ऐकता तेव्हा तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये म्हणजेच अंतर्मनात पैशांबद्दल एक प्रचंड मोठी भीती आणि तिरस्कार निर्माण होतो. तुम्हाला आतून वाटायला लागते की श्रीमंत होणे म्हणजे काहीतरी पाप करणे आहे. आणि लक्षात ठेवा, ज्या गोष्टीचा तुम्ही तिरस्कार करता ती गोष्ट तुमच्या आयुष्यात कधीही चुकूनही येऊ शकत नाही. त्यामुळे आज आणि याच क्षणी पैशांबद्दलचे तुमचे हे निगेटिव्ह विचार कायमचे कचऱ्याच्या डब्यात फेकून द्या. या पुस्तकाचा सर्वात मोठा आणि हार्डकोर भाग म्हणजे लेखकाने गरिबांचे विचार आणि श्रीमंतांचे विचार यातील जो फरक सांगितला आहे, ज्याला ते वेल्थ फाईल्स असे म्हणतात. आपण आता यातील सर्वात महत्त्वाच्या फाईल्स अत्यंत डिटेलमध्ये पाहणार आहोत. पहिली वेल्थ फाईल आहे, श्रीमंत लोक विचार करतात की मी माझे आयुष्य स्वतः निर्माण करतो आणि गरीब लोक विचार करतात की आयुष्य माझ्यासोबत घडते. मित्रांनो, जे लोक आयुष्यात कधीही श्रीमंत होऊ शकत नाहीत त्यांच्याकडे एक अत्यंत भयंकर सवय असते. ती सवय म्हणजे व्हिक्टिम कार्ड खेळणे. हे लोक नेहमी स्वतःला परिस्थितीचे बळी समजतात. ते सतत कुणाला तरी ब्लेम करत असतात. माझा बॉस खराब आहे, शेअर मार्केट धोकादायक आहे, देशाची इकॉनॉमी खराब आहे, माझ्या आईवडिलांनी मला सपोर्ट केला नाही. ते त्यांच्या अपयशाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर कधीच घेत नाहीत. ते सतत कंप्लेंट करत असतात. लेखक अत्यंत जळजळीत शब्दात सांगतात की जेव्हा तुम्ही कंप्लेंट करता, जेव्हा तुम्ही तक्रार करता, तेव्हा तुम्ही एक जिवंत आणि चालते फिरते कचऱ्याचे चुंबक बनता. तुम्ही जितकी परिस्थितीची तक्रार कराल तितका जास्त कचरा आणि तितके जास्त अपयश तुमच्या आयुष्यात खेचले जाईल. या जगात असा एकही श्रीमंत आणि यशस्वी माणूस तुम्हाला सापडणार नाही जो व्हिक्टिम कार्ड खेळतो. श्रीमंत लोक स्वतःच्या आयुष्याची पूर्ण जबाबदारी घेतात. ते आरशासमोर उभे राहून स्वतःला सांगतात की जर मी आज गरीब आहे तर त्याला फक्त आणि फक्त मी जबाबदार आहे आणि ही परिस्थिती बदलण्याची ताकदही फक्त माझ्याच मनगटात आहे. आजपासून ब्लेम गेम खेळणे कायमचे थांबवा. दुसरी वेल्थ फाईल आहे, श्रीमंत लोक जिंकण्यासाठी पैशांचा खेळ खेळतात तर मिडल क्लास आणि गरीब लोक न हरण्यासाठी पैशांचा खेळ खेळतात. तुम्ही जर एखाद्या मिडल क्लास माणसाला त्याचे फायनान्शियल गोल विचारले तर तो काय सांगेल? तो म्हणेल, यार फक्त महिन्याचे बिल्स वेळेवर भरता यावेत, डोक्यावरचे कर्ज फिटावे आणि एक सुरक्षित नोकरी टिकावी, एवढंच माझे स्वप्न आहे. मित्रांनो, जेव्हा तुमचे टार्गेट फक्त सर्व्हायव्हल म्हणजेच तग धरून राहणे असते तेव्हा युनिव्हर्स तुम्हाला तेवढेच देते जेवढ्यात तुम्ही फक्त जिवंत राहू शकता. तुम्ही कधीही त्या सुरक्षित कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून मोठी रिस्क घेत नाही. पण श्रीमंत माणसाचे टार्गेट फक्त सुरक्षित राहणे नसते. त्याचे टार्गेट अफाट संपत्ती निर्माण करणे असते. जर तुम्ही मैदानात फक्त गोल वाचवण्यासाठी खेळत असाल आणि एकही अटॅक करत नसाल तर तुम्ही ती मॅच कधीही जिंकू शकत नाही. तुम्हाला ऑफेन्सिव्ह खेळावे लागेल. सुरक्षिततेचा विचार सोडून मोठे स्वप्न पाहण्याची हिंमत स्वतःमध्ये निर्माण करा. तिसरी आणि सर्वात धक्कादायक वेल्थ फाईल, श्रीमंत लोक संधींवर म्हणजेच ऑपॉर्च्युनिटीजवर लक्ष केंद्रित करतात आणि गरीब लोक कायम अडथळ्यांवर लक्ष केंद्रित करतात. समजा मार्केटमध्ये एखादा नवीन बिझनेस आला किंवा शेअर मार्केट पडले. मिडल क्लास आणि गरीब लोकांचा माइंडसेट नेहमी भीतीवर आधारित असतो. ते नेहमी विचार करतात की जर माझे पैसे बुडाले तर काय होईल? जर हा बिझनेस चालला नाही तर लोक मला काय म्हणतील? ते जोखीम घेण्यापूर्वीच स्वतःच्या डोक्यात लाखो काल्पनिक प्रॉब्लेम्स उभे करतात आणि शेवटी कोणतीही ॲक्शन घेत नाहीत. ते वाट पाहत बसतात की जेव्हा सगळे सिग्नल ग्रीन होतील तेव्हाच मी गाडी घराबाहेर काढेन.
आणि असा दिवस आयुष्यात कधीच येत नाही. या उलट श्रीमंत लोक नेहमी ग्रोथ आणि प्रगतीवर लक्ष केंद्रित करतात. ते विचार करतात की जर हे काम यशस्वी झाले तर मी किती पुढे जाईन. ते परिपूर्ण होण्याची किंवा परफेक्ट वेळेची वाट पाहत नाहीत. लेखकाने यासाठी एक अत्यंत पॉवरफुल वाक्य वापरले आहे, रेडी फायर एम. म्हणजेच आधी तयारी करा, लगेच ॲक्शन घ्या आणि मग वाटेत येणाऱ्या चुका दुरुस्त करत पुढे जा. श्रीमंत लोक ॲक्शन घेतात आणि नंतर प्रॉब्लेम सोडवतात, तर गरीब लोक प्रॉब्लेम्सचा विचार करत बसून कोणतीही ॲक्शन घेत नाहीत. रिस्क घेण्याची अमानुष ताकद स्वतःमध्ये निर्माण करा. चौथी वेल्थ फाईल ऐकून अनेक भारतीयांना आणि मिडल क्लास लोकांना राग येऊ शकतो. पण हे एक कडू सत्य आहे. श्रीमंत लोक इतर श्रीमंत आणि यशस्वी लोकांचे कौतुक करतात आणि गरीब लोक श्रीमंत लोकांचा तिरस्कार करतात. आपल्या समाजात आणि सिनेमांमध्ये नेहमी असे दाखवले जाते की जो गरीब आहे तो प्रामाणिक आणि हिरो असतो आणि जो श्रीमंत आहे तो नेहमी गद्दार, क्रूर आणि व्हिलन असतो. या चुकीच्या प्रोग्रामिंगमुळे आपण श्रीमंत लोकांना आतून द्वेषाने पाहतो. जेव्हा रस्त्यावरून एखादी करोडोंची मर्सिडीज किंवा पोर्शे गाडी जाते तेव्हा अनेक लोक हसून म्हणतात की नक्कीच 2 नंबरचा पैसा असेल किंवा बापाचा पैसा उडवत असेल. मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाचा आणि जादुई मानसशास्त्रीय नियम लक्षात ठेवा. तुम्ही त्या माणसासारखे कधीही बनू शकत नाही ज्याचा तुम्ही तिरस्कार करता. जर तुम्हाला आतून वाटत असेल की श्रीमंत लोक वाईट आहेत, तर तुमचे सबकॉन्शियस माइंड तुम्हाला कधीही श्रीमंत होऊ देणार नाही, कारण त्याला तुम्हाला वाईट माणूस बनवायचे नाहीये. जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या यशाचा, दुसऱ्याच्या पैशाचा आणि दुसऱ्याच्या प्रगतीचा द्वेष करता, तेव्हा तुम्ही स्वतःच्याच यशाचे दरवाजे कायमचे बंद करून टाकता. आजपासून श्रीमंत लोकांचा तिरस्कार करणे थांबवा. त्यांच्याकडून प्रेरणा घ्या. जेव्हा मोठी गाडी दिसेल तेव्हा त्याला शिव्या देण्याऐवजी मनातल्या मनात सांगा की क्या बात आहे, एक दिवस मी सुद्धा माझ्या मेहनतीने अशीच गाडी घेईन. दुसऱ्याला आशीर्वाद द्यायला शिका. युनिव्हर्स तो आशीर्वाद तुम्हाला 1000 पटींनी परत करेल. 5वी वेल्थ फाईल तुमच्या पैशांच्या गणिताला पूर्णपणे उलटे करून टाकेल. गरीब लोक विचारतात की तुझा पगार किती आहे, पण श्रीमंत लोक विचारतात की तुझी नेट वर्थ किती आहे. आपल्या समाजात सगळीकडे फक्त एकाच गोष्टीवर फोकस केला जातो, तो म्हणजे मंथली इन्कम किंवा पगार. लोकांना वाटते की ज्याचा पगार जास्त तो सर्वात जास्त श्रीमंत, पण हे पूर्णपणे खोटे आहे. लेखकाच्या मते खऱ्या संपत्तीचे मोजमाप हे पगारावर नाही तर नेट वर्थवर होते. नेट वर्थ म्हणजे तुमच्याकडे असलेली सर्व मालमत्ता, तुमची गुंतवणूक आणि तुमच्या बँक बॅलन्समधून तुमचे सर्व कर्ज वजा केल्यावर जी रक्कम उरते ती तुमची खरी संपत्ती. अनेक लोक असे आहेत जे महिन्याला 2 लाख रुपये कमवतात, पण त्यांचा EMI, मोठ्या गाड्यांचा हप्ता आणि दिखावा करण्याचा खर्च 2.5 लाख रुपये असतो. ते आतून पूर्णपणे कर्जात बुडालेले असतात. ते फक्त श्रीमंत दिसण्याचा प्रयत्न करत असतात, पण वास्तवात ते अत्यंत भिकारी असतात. श्रीमंत माणूस केवळ पगार वाढवण्यावर लक्ष देत नाही, तर तो 4 गोष्टींवर एकाच वेळी लक्ष केंद्रित करतो. पहिली गोष्ट म्हणजे उत्पन्न वाढवणे. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःचे खर्च अत्यंत कठोरपणे कमी करून सेव्हिंग्ज वाढवणे. तिसरी गोष्ट म्हणजे त्या पैशांची योग्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणे. आणि चौथी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःची लाईफस्टाईल सिंपल ठेवणे. दिखाव्यासाठी कर्ज काढणारे लोक या जगातले सर्वात मोठे लूझर्स आहेत. श्रीमंत दिसू नका, खऱ्या अर्थाने आतून श्रीमंत बना. 6वी वेल्थ फाईल ही तुमची पैशांबद्दलची सर्वात मोठी सबब कायमची नष्ट करेल. गरीब आणि मिडल क्लास लोक नेहमी म्हणतात की जेव्हा माझ्याकडे भरपूर पैसा येईल तेव्हा मी तो मॅनेज करायला किंवा इन्व्हेस्ट करायला सुरुवात करेन. आता माझ्याकडे पैसाच नाही तर मी मॅनेज काय करू? हे विधान ऐकायला अत्यंत लॉजिकल वाटते,
पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. लेखक एका अत्यंत सुंदर उदाहरणाने हे समजावतात. समजा तुम्ही एका 5 वर्षांच्या लहान मुलाला घेऊन आईस्क्रीम पार्लरमध्ये गेलात. तुम्ही त्याला एक छोटासा आईस्क्रीमचा कोन दिला. तो मुलगा बाहेर येताच त्याच्या हातून तो कोन खाली पडतो आणि तो रडायला लागतो. तुम्ही त्याला शांत करण्यासाठी पुन्हा दुकानात नेता. तिथे त्याला एक मोठा 3 स्कूप असलेला आईस्क्रीमचा कोन दिसतो आणि तो हट्ट करतो की मला तोच मोठा कोन हवा आहे. आता सांगा, तुम्ही त्याला तो 3 स्कूपचा मोठा कोन द्याल का? अजिबात नाही. कारण जो मुलगा एक छोटासा कोन सांभाळू शकत नाही, तो 3 स्कूपचा कोन कसा सांभाळेल? हीच गोष्ट युनिव्हर्स किंवा निसर्ग तुमच्यासोबत करतो. जोपर्यंत तुम्ही तुमच्याकडे असलेले 10,000 रुपये योग्य प्रकारे मॅनेज करू शकत नाही, तोपर्यंत युनिव्हर्स तुम्हाला 10 लाख रुपये कधीही देणार नाही. तुम्ही पैशांचे किती मोठे मॅनेजर आहात यावर पैसा तुमच्याकडे टिकतो की नाही हे ठरते. रक्कम किती आहे हे महत्त्वाचे नाही, तर सवय अत्यंत महत्त्वाची आहे. यासाठी लेखकाने एक अत्यंत सोपी आणि जगातली सर्वात भारी मनी मॅनेजमेंट सिस्टीम सांगितली आहे, ज्याला ते जार सिस्टीम म्हणतात. तुमचा जो काही पगार असेल त्याचे अत्यंत शिस्तीने विभाजन करा. 50% पैसा तुमच्या अत्यंत गरजेच्या गोष्टींसाठी म्हणजेच रेंट, लाईट बिल आणि जेवणासाठी वापरा. 10% पैसा हा फायनान्शियल फ्रीडम अकाउंटमध्ये टाका. हा पैसा तुम्ही कधीही कोणत्याही परिस्थितीत खर्च करायचा नाही. हा पैसा फक्त आणि फक्त इन्व्हेस्ट करण्यासाठी आहे, जो तुम्हाला भविष्यात काम न करता पैसे कमवून देईल. 10% पैसा स्वतःच्या शिक्षणासाठी आणि स्वतःला अपग्रेड करण्यासाठी वापरा. पुस्तकं घ्या किंवा एखादा नवीन कोर्स करा. 10% पैसा इमर्जन्सी अकाउंटमध्ये ठेवा. 10% पैसा चॅरिटी किंवा गरिबांना मदत करण्यासाठी द्या. आणि शेवटचे 10% हे अत्यंत भारी आहे. हे 10% प्ले अकाउंटमध्ये ठेवा. हा पैसा तुम्ही दर महिन्याला स्वतःची हौस पूर्ण करण्यासाठी, हॉटेलमध्ये जाण्यासाठी किंवा स्वतःला रिलॅक्स करण्यासाठी पूर्णपणे उडवून टाकायचा आहे. जेव्हा तुम्ही ही सिस्टीम फॉलो करता, तेव्हा तुमच्या अंतर्मनाला असा संदेश जातो की तुम्ही पैशांचे एक अत्यंत उत्तम मॅनेजर आहात. आणि जेव्हा तुम्ही पैसे मॅनेज करता, तेव्हा पैसा तुमच्याकडे आपोआप खेचला जातो. मित्रांनो, सिक्रेट्स ऑफ द मिलेनियर माइंड हे पुस्तक फक्त एकदा ऐकून विसरून जाण्यासाठी नाहीये. हा तुमचा तो जुना, सडलेला आणि गरीब विचारसरणीचा मेंदू पूर्णपणे धुवून काढणारा एक अत्यंत प्रॅक्टिकल आणि हार्डकोर मास्टर क्लास आहे. या जगात कोणीही तुम्हाला श्रीमंत करू शकत नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या आतली ती मनी ब्लूप्रिंट बदलत नाही. परिस्थितीला दोष देणं, सरकारला नावे ठेवणं आणि स्वतःला व्हिक्टिम समजणं आज आणि याच क्षणी कायमचे थांबवा. तुमच्या अंगात अफाट ताकद आहे. तुमचा जन्म गरिबीत सडण्यासाठी आणि फक्त EMI भरून मरण्यासाठी झालेला नाहीये. तुमचा जन्म या जगावर राज्य करण्यासाठी आणि एक अफाट आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झालेला आहे. पण त्यासाठी तुम्हाला तो कम्फर्ट झोन आणि ती चुकीची मानसिकता कायमची जाळून खाक करावी लागेल. मित्रांनो, परिस्थितीचे रडगाणं गाणं आज आणि याच क्षणी थांबवा. या व्हिडिओतील कोणता नियम तुम्ही आजपासून स्वतःच्या आयुष्यात लागू करणार आहात हे मला खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. जर या मास्टर क्लासनं तुमच्या डोक्यातील गरिबीचे विचार जाळून तुम्हाला एक नवी अमानुष ताकद दिली असेल, तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. जे लोक सतत पैशांसाठी रडत असतात आणि बहाणे बनवतात, अशा प्रत्येकासोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. अशाच रियालिटी चेक देणाऱ्या आणि तुम्हाला आतून बुलेट प्रूफ बनवणाऱ्या व्हिडिओसाठी माइंडफुल पेजेस मराठीला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. स्वतःचे आयुष्य खऱ्या अर्थानं फायनान्शियली फ्री बनवण्यासाठी रोज न थांबता हसल करत रहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका भन्नाट विचारासोबत. धन्यवाद.